तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो आता तुम्ही अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुमचं आधार कार्ड जे असेल ते ऑनलाईन पद्धतीने विदाऊट रजिस्टर मोबाईल नंबरनं डाउनलोड इथे करू शकता. तर ते कशाप्रकारे त्याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो जर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल किंवा त्याचा रिचार्ज नसेल किंवा काय अडचण असेल, तो ओ-टी-पी व्हेरीफाय होत वगैरे नसेल, ओ-टी-पी वगैरे मिळत नसेल, तर विदाऊट रजिस्टर मोबाईल नंबरनं तुम्ही तुमचं स्वतःचं आधार कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता, त्याचंच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर याबद्दलची संपूर्ण डिटेल जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. हे त्याच्यानंतर प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला एक ॲप सर्च करायचं आहे, माय आधार किंवा आधार. हे ॲप सर्च केल्यानंतर अशा प्रकारे आधारचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे मित्रांनो 60 MBचं जवळपास हे ॲप्लिकेशन असणार आहे. हेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही अगदी विदाऊट ओ-टी-पी रजिस्टर विदाऊट नंबरने तुम्ही तुमचं स्वतःचं आधार कार्ड इथे डाउनलोड करू शकता. त्याची पूर्ण प्रोसेस या आधार ॲपच्या मध्ये इथे दिलेली आहे. ते कशाप्रकारे ते आपण आता जाणून घेऊया. तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे ॲप इन्स्टॉल झालेले. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड वगैरे दाखवलं जाईल. यासाठी जे काही परमिशन रिक्वायर्ड असतील त्या संपूर्ण परमिशन तुम्हाला ते अलाव इथे करायचं आहे. अलाव केल्यानंतर बिगिन द जर्नी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू रजिस्टर यावर क्लिक करा. एंटर युअर आधार नंबरवर क्लिक करा. इथे फक्त तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर कन्फर्म आधार नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जे काही टर्म्स कंडिशन असेल त्या बॉक्सवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक करा आणि तुमच्या फोनमध्ये दोन्ही सिम कार्ड असतील, एक सिम कार्ड असेल 2 किंवा कोणत्याही सिम कार्डनं तुम्हाला इथे तुमचं व्हेरिफिकेशन फक्त कंप्लीट करायचं आहे. फक्त व्हेरिफिकेशन. जर तुमच्याकडे रजिस्टर आधार नंबर असेल तर त्यांनी पण करू शकता किंवा विदाऊट रजिस्टर नंबर असेल त्याने पण तुम्ही इथे करू शकता. तर आपला विदाऊट रजिस्टर नंबरनं आपण व्हेरिफिकेशन करतोय म्हणजे रजिस्टर वगैरे करतोय. कंटिन्यू टू सेंड SMS. फक्त SMS सेंड करण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ते हे लागतं आहे. हे बघू शकता SMS सेंड झालेला आहे. व्हेरीफाय करण्याचा बाकी फक्त मोबाईल नंबर. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला आहे की ॲटोमॅटिकली आपलं आता इथे व्हेरिफिकेशन झालेलं आहे. फेस ऑथेंटिकेशन इथे आता फक्त आपल्याला करायचं आहे. स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन. फक्त आता फेस ऑथेंटिकेट करायचं आहे आपणच आहात म्हणून. फेस ऑथेंटिकेशन पण कंप्लीट झालेलं आहे सक्सेसफुली. आता आपला जो काही डाटा वगैरे असेल तो आता फीच इथे केला जात आहे. हा डाटा फीच केला की ॲटोमॅटिकली संपूर्ण आधार डिटेल आपली इथे येऊन जाईल. इथे पाहू शकता आपला डाटा आता फीच झालेला आहे. कंटिन्यूवर क्लिक करा. तिथे माझं नाव आलेलं आहे. स्टेप इन टू द न्यू इरा ऑफ सिक्युअर. आता इथे तुम्हाला एक पिन सेव्ह करून ठेवायचा आहे. कोणता पण एक पिन तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता ह्या ॲपसाठी. तर इथे बघू शकता आता आपलं ते आधार कार्ड इथे अशा प्रकारे हे झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. तर यावर तुम्ही रिव्ह्यूवर क्लिक करा. यावर क्लिक करा. इथे बघू शकता आपली फ्रंट साईड, त्याच्यानंतर ही आहे बॅक साईड. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं आधार कार्ड इथे चेक करू शकता, आधार नंबर चेक करू शकता. आणि डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला मास्क आधार डाउनलोड करायचं आहे किंवा अनमास्क आधार डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. फक्त मास्क केल्यावर जे काही आधार कार्डची पुढची 8 नंबर असतील ते अनविजिबल असतील, म्हणजे ते दिसणार नाहीत. आणि अनमास्कवर क्लिक केलं तर तुमचा पूर्ण आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला दिसून जातो. तर हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्या हिशोबाने तुमचं आधार कार्ड इथे डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड यावर क्लिक केलं की तुमचं आधार कार्ड एक सिंपल पद्धतीने PDF द्वारे डाउनलोड झालेलं दिसून जाईल. इथे बघू शकता ई आधार डाउनलोड झाल्यानंतर ते PDF ओपन करण्यासाठी पासवर्डसुद्धा इथे दिला जातो. तो पासवर्ड कशाप्रकारे हे पण तुम्हाला इथे दाखवला जातो. फॉर एक्झाम्पल तुमचं नाव गोविंद यादव असेल तर तुमच्या अक्षराचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये GOVI, नंतर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल 2003, 1971, 1994 ती डेट ऑफ इयर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा इथे पासवर्ड त्या PDFचा इथे असणार आहे. ओपन PDF यावर क्लिक केलं की तो PDF ओपन होईल. त्यावर फक्त तुमचा पासवर्ड टाकून ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून विदाऊट
रजिस्टर नंबरनं तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.